वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर खूप दिवसांनी व्लॉग करते आणि आता मला वाटलं की व्लॉग करावा म्हणून मी करते. लाईट लावते कारण मी एकटीच आहे म्हणून थोड्या लाईटी कमी लावल्या होत्या. मी करते आज हेल्दी सँडविच मस्तपैकी. त्यात टाकले मी तुम्हाला रेसिपी दाखवते. मी आत्ता फक्त करून ठेवणार आहे सगळी तयारी आणि नंतर गरम गरम करणार जेव्हा मी खाणार आहे तेव्हा. मी इकडे काकडी, परत माझ्याकडे गाजर होतं, कांदा टोमॅटो असं छान बारीक कट करून घेतले. मग दाखवते मी. वेट, हे असं ह्याच्यामध्ये अजून बरंच काय काय काय. पुढे गेला चमचा. हे बघा असं मिक्स करून ठेवले. आणि इकडे बटाट्याची भाजी आहे. हे मी सेपरेट सँडविच करणार आहे, 2 हेल्दीवाले पण करणार आहे. आणि ह्याच्यात मी टाकले दही, पुदिना, आता टाकणार आहे मिरची, कोथिंबीर आणि मी ती हरी चटणी करणार आहे छानपैकी. आणि असा आमचा बेत आहे संध्याकाळच्या जेवणाचा. आणि आम्ही संध्याकाळी जास्त जेवत नाही आहे कारण भूक लागत नाही आम्हाला आणि थोडंसं हलका आहार असं. आणि आम्ही सँडविच करणार आहे त्याचं ब्रेड आम्ही ब्राऊन ब्रेड वापरतो आहे, असं काही नाही की दुसरा ब्रेड वापरतो आहे. आणि आता आमच्या आहो येतील थोड्याच वेळात. हे ब्राऊन ब्रेड हेल्दी खातो, हेल्दी सध्या तरी. तर ह्यात टाकणार मी मिओनीज, पेरी पेरी मसाला टाकणार, त्याच्यानंतर ऑरेगॅनो टाकणार, सॉस ब्रेडला लावणार, चटणी ब्रेडला लावणार, असं नियोजन आहे. आणि आता आल्या आल्या मग गरम गरम करून खायला देईल. मग सगळी तयारी झाली माझी, ऑल सेट. फक्त आता करायचं. आमच्या येत होतं खिडकीतून पाणी आहे आणि आज पाऊस बंद पडलाय. हे बंद पडलाय म्हणते, थांबलाय. तर बरं वाटतं यार मला. नाही तर आमच्या खिडकीतून पाणी येत होतं, ते पाणी किचन वाट्याच्या आतून आणि ते आमच्या फर्निचरमध्ये गेलं. म्हणून मी असे डबे इकडे काढून ठेवले साईडला. आणि नुसतं ओलं ओलं यार. ऑफिसला जाताना पण नुसतं किचकिच किचकिच. 1 दिवस तरी बरे, माझे कपडे वाळत नाही आहेत. किती म्हणजे हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम झाला आहे सगळ्या बायकांसाठी. कपडेच वाळत नाही, काय करणार. आणि मी सगळे डबे असे काढून ठेवलेत. आता जोपर्यंत आता आम्ही काय केलं आहे, एक ते सिलिकॉन म्हणून सिलिकॉनचं ते आणलं आहे. ते आता आम्ही त्या भेगांमध्ये भरणार आहे. त्याच्यामुळे ॲटलिस्ट पावसाचं पाणी तरी आतमध्ये येणार नाही. एकदम बारीक अशी फट आहे खिडकीच्या साईडनी, तिथून पाऊस होतो आहे आणि ते प्रॉब्लेम देतं आहे आम्हाला. म्हणून बाकी काही नाही. तर बघू आता ते पण करणार आहे आम्ही. मी रात्री पहाटे 3-4 वाजता उठून फरशा पुसून घेतलं अक्षरशः. खिडकीतून सगळं पाणी येतं आणि आम्ही असं ठेवले, इथून पाणी येत होतं साईडनी, तर असं ठेवलं होतं मी अशी घडी घालून. तर चला आता आमच्या आहो पण आता ऑन द वे आहेत, खाली आहेत चौकामध्ये, येतील आता थोड्या वेळात. आणि मी आता करते चालू, पटापट करायला तयार आहे. मग तुम्हाला झालं की दाखवते. बाय. हॅलो. तर नेहमीप्रमाणे मी ब्लॉग करायला विसरले. मी काल सँडविच केलं आणि आज पण आम्ही सँडविच केलं, ते पण विसरले दाखवायला. विसरले. आज मी मस्त पनीर, कांदा, ढोबळी मिरची असं शॅलो फ्राय केलं. सेकंड सँडविच डे. शॅलो फ्राय केलं मस्तपैकी तव्यात. त्याच्यात ऑरेगॅनो, पेरी पेरी मसाला असं टाकलं, मीठ टाकलं आणि छान सँडविच करून आम्ही खाल्लं. आम्ही काल पण सँडविच केलं तर. आम्ही हेल्दी सँडविच 2 दिवस झाले खातोय. आता नाही खाणार आम्ही लवकर. आणि इकडं आणि रिव्ह्यू घ्यायचा राहिला. आता रिव्ह्यू घेऊ फायनल. दाखवण्यात तर झालंच नाही माझ्याकडून. आता मी खाल्ल्यावर लक्षात आलं मी काल ब्लॉग केला होता. आणि काल पण मी केलं, त्याच्यानंतर लक्षात नाही माझ्या की दाखवायचं. असं झालंय माझं, म्हणून मी ब्लॉग करत नव्हते. तर तुम्हाला काय म्हणायचं? एक नंबर झालत हे सँडविच. नाद करायचा नाही. कसे झालते दोन्ही सँडविच 2 डेचे? छान झालते सँडविच, एक नंबर. आवडले मस्त. का? 1 नंबरच्या आधी जागा असतंय ते झालत. 0 नंबर.
आउटस्टँडिंग. गाईज खूप छान झालं हे सँडविच, खूप आवडलेलं आहे आम्हाला. आमची प्रिय पत्नी खूप छान सँडविच बनवती. फक्त सँडविचच बनवते. खूप छान सँडविच, खूप छान मोमोज, खूप छान मी मोमोज केले बरेच होते. काही काही बनवती. परवा किती मोमोज केलते मी. आणि हा आमचा थर्ड डे आहे स्नॅक्स. स्वीट हेल्दी खातोय आपण. ब्राऊन ब्रेड घेतलं. स्नॅक्सच खाणार. आपण काय ठरवलंय? हेल्दी मोमोजचं जाऊ दे, पण सँडविच तर हेल्दी होते ना. असं आहे त्यात 0 ऑइल, मैदा नाही, मैदा नसतोच ना सँडविच मध्ये. पण काय नव्हतं त्याच्यात. तुपात मी मस्त भाजले. असं पण नाही बटर मध्ये, तुपात भाजले सँडविच. आणि पनीर पण टाकलं होतं. पनीर म्हणजे प्रोटीन मिळतं पनीर. आणि भाज्या कोणत्या ढोबळी, कांदा आणि ब्राऊन ब्रेड होता. सगळं हेल्दीच होतं ना. तर असं एकतरी होतं का. आणि चीज मधून पण प्रोटीन मिळतं. हॅलो, तर आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही आज पण काहीतरी स्पेशल करतोय. काय करतोय? बटर पनीर मसाला. तर आम्ही कालपासून पनीरवर धडाका लावलाय. हेल्दीच्या नावाखाली. आज आम्ही केलेत पनीर बटर मसाला. आणि त्याच्यानंतर आम्ही केल्यात व्हीट रोट्या केल्यात मस्तपैकी. दाखवते, वेट. ही साधी पोळी कोणी आणली वरती? आमच्या आहोंनी. हे बघा, तंदुरी रोटी त्यावर भाजली आहे. त्याला तूप लावून असं मी ठेवून दिलंय. आणि मी इकडं दही मॅरिनेट वगैरे करून असं केलं आणि त्यात तव्यावर भाजते. शॅलो फ्राय करते आणि ते मी टाकणार ह्या ग्रेव्हीमध्ये. डेंजर बनवते. खातो ना तू? मग डेंजर आहे का ते? एक नंबर. तू लकी आहे, तुला सुगरण बायको भेटली. आहे ना मी सुगरण. हो, सुगरणा. मला हा अन्नपूर्णा म्हणतो मला. हा माझे पप्पा म्हणतात मला अन्नपूर्णा. आणि हा मला काय म्हणतो? सुगरणा. माझा हा लग्नानंतर नाव अन्नपूर्णा ठेवणार होता. आणि काय रखुमाई ठेवणार होता. रखुमाईच म्हणणार ना. हे माझे विठ्ठल, मी त्यांची रखुमाई. मी असं नाव घेतलं होतं लग्नात. हे माझे विठ्ठल, मी त्यांची रखुमाई असं नाव घेतलं होतं मी. तर होतं आता आमचं झालंय सगळं डन. फक्त आता भाजी त्या ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकायचे पनीर. मग झालं. मग मी जेवणार. आता वाजले 9:15. आता आम्ही हे खाणार मस्तपैकी. तुम्हाला खाताना क्लिप दाखवतो आता. आणि मग व्लॉग आपण एंड करून टाकू. कारण आम्ही सँडविच केले, आम्ही क्लिपच नाही घेतल्या. सँडविच केले, मोमोज केले, काहीच क्लिप नाही घेतल्या. तर आता मी आज दाखवणार आहे आठवणीने. कारण माझ्या नवऱ्याने आठवण करून दिली मला. तू एवढं भारी भारी करते पण तू क्लिप का घेत नाहीयेस? मग मी आत्ता घेतले. आणि जेवताना मी नक्की दाखवते. मग ब्लॉग एंड करू आपण. बाय. ओके, आता मी बसलोय जेवायला. आम्ही असे कप्प्यात ताटं घेतलेत दोघांनी पण. ह्यांना पण, आमच्या आहोंना पण आम्ही अशी वाढली आहे रोटी गरम गरम. आणि इकडे भाजी, सॅलड. तर तुम्ही आता एक बाईट घ्या आणि सांगा कसं झालंय. आणि आम्ही इकडे पिक्चर लावलाय जंगल बुक. कुठला लावलाय? वेलकम. धमाल 4 लावलाय का? एक नंबर. आवडलं का? खरं? एक नंबर. बेस्ट. बेस्ट. ओके, एकदम ओके. तर आमच्या आहोंना आवडलेलं आहे. आणि थोडंसं मीठ कमी त्यांनी मरून मीठ टाकलेलं आहे. ते लिंबू नाही. तर ह्या नोटवर हा ब्लॉग इथेच संपत आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी मला कमेंट करा की मी काय ब्लॉग घेऊन येऊ आणि पुढं कुठला कंटेंट करू हे मला तुम्ही सांगा. चलो, बाय. बाय बाय.